नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आज एक भारी आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणजे डायबिटीजच्या किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या मनाने कमी करणं किंवा बंद करणं. हे बघा की बरेच लोक आम्ही बघतो की शुगर नॉर्मल आली की अनेक जण आता गोळी कशाला घ्यायची असं म्हणतात आणि स्वतःहून ती गोळी अर्धी करतात किंवा काही जण तर ती बंदसुद्धा करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची शुगर जी नॉर्मल आलेली असते ना, त्याचं कारण असतं म्हणजे तुम्हाला गोळी चालू आहे. ती जर गोळी अचानक बंद केली तर रक्तातली साखरेची पातळी हळूहळू पुन्हा वाढायला लागते आणि काही काळाच्या आतच डोळे, किडनी, नर्व्स, तुमचं हृदय या सगळ्यांचं नुकसान सुरू होतं. आता काही जण याच्या उलट असतात बघा. 2-3 वर्षापूर्वी एखाद्या डॉक्टरला दाखवलेलं असतं, त्यांनी जी गोळी दिलेली असते ना तीच चालू ठेवतात आणि पुन्हा कधी कुठल्या डॉक्टरांकडे पण जात नाही, शुगर पण तपासत नाही आणि म्हणतात की बाबा मला काही त्रास होत नाही असं समजून ते त्यांचे रुटीन चालू ठेवतात. परंतु लक्षात घ्या की डायबिटीस हा एक सायलेंट किलर आहे. ज्यावेळेस तुम्हाला लक्षणं दिसतात ना त्यावेळेस बराच वेळा उशीर झालेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे रिव्हर्सल करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की डायबिटीजचं रिव्हर्सल नक्कीच शक्य आहे, परंतु जर गोळ्या कमी करायच्या असतील ना तर त्या फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कमी करा. कारण तुम्हाला माहिती नाही कुठली लाँग ॲक्टिंग आहे, कुठली शॉर्ट ॲक्टिंग आहे. मनाने गोळ्या कमी केल्या तर रिव्हर्सलचा प्लॅन सगळा बिघडून जातो आणि कॉम्प्लिकेशन्स मात्र नक्की वाढत जातात. म्हणूनच एक सरळ साधा नियम ठेवा. गोळी कमी किंवा बंद करायची तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने. वेळोवेळी शुगर तपासणं महत्त्वाचं आहे. नियमित फॉलोअप म्हणजे तुमचं आरोग्य ह्याच्यातूनच व्यवस्थित राहणार आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.